साई सच्चरित अध्याय 1। श्री गणेशाय नमो, श्री सरस्वत्यै नमो, श्री गुरुभ्यो नमो, श्री कुलदेवतायै नमो, श्री सीतारामचंद्राभ्या नमो, श्री स्नुरुसाईनाथाय नमो। प्रथम कार्यारंभ स्थिती, भावी निर्विघ्न परिसमाप्ती, इष्ट देवतानुग्रह प्राप्ती, शिष्ट करीती मंगल्य, मंगलाचरणाचे कारण, सर्व विघ्नांचे निवारण, इष्टार्थ सिद्धी प्रयोजन, अभिवंदन सकलांचे। प्रथम वंदू गणपती, वक्रतुंड हेरंब मूर्त्य, चतुर्दश विद्यांचा अधिपती, मंगलाक पोती गजमुख, पोट्य चतुर्दशा भुवने अमावती, म्हणून गा तुझ लंबोदर म्हणती, पार्श्व सतेज धरिसी हस्त्य, विंगोच्चित्यर्थ भक्तांच्या, हे विंघ विघातोपशमना, गणनाथा गजानना, प्रसाद पूर्ण करे मध्वचना, साष्टांग वंदना करीतो आम्ही, तू भक्तांचा सहाय्यकारी, विंध्य रुळती तुझ्या तोडर्य, तू सन्मुख पाहसी जरी, दरेत दुरी पळेल, तू भवार्णवाची पोत, अज्ञानतमा ज्ञानज्योत, तू तुझ्या रुद्धिसिद्धींसहित, पाह्य उल्लसित मजकडे, जय जयाची मूषक वहना, विंघकानन निकृंतना, गिरिजानंदना मंगलवदना, अभिवंदना करीतो आम्ही, लादो अविंघ परिसमाप्ती, म्हणून हेची शिष्टाचारयुक्ती, इष्टदेवता नमस्कृती, मंगलप्राप्त्यर्थ आदरिली, हा साईच गजानन गणपती, हा साईच घेऊनी परशु हात्य, करोनी विंघ विच्छित्ती, नीच व्युत्पत्ती करू का, हाची भालचंद्र गजानन, हाची एकदंत गजकर्ण, हाची विकट भग्नरदन, हा विंघकानन विच्छेदक, हे सर्वमंगल मांगल्या, लंबोदरा गणराया, अभेदरूपा साई सदया, निज सुखनिलया नेयगा, आता नमो ब्रह्माकुमारी, सरस्वती जे चातुर्य लहरी, या माम जीवेसी हंस करे, होय तिजवरी आरूढ, ब्रह्माविना जिचे करे, निळ्य आरक्त कुंकुमचिरी, हसवाहिनी शुभ्रवस्त्री, कृपा करे मजवरी, ही वाग्देवता जगन्माता, नसता येची प्रसन्नता, चढेल काय सारस्वत हाता, लिहवेल गाथा काय मज, जगज्जननी ही वेदमाता, विद्याविभव गुणसरिता, साई समर्थचरितामृता, पाजो समस्ता मजकरव्य, साईच भगवती सरस्वती, ओंकारविणा घेऊनी हात्य, निजचरित्र स्वयंची गाती, उद्धार स्थिती भक्तांच्या, उत्पत्ती स्थिती संहार कर, रजसत्वतम गुणाकार, ब्रह्मा विष्णू आणि शंकर, नमस्कार तयांसी, हे साईनाथ स्वप्रकाश, आम्हा तुम्हीच गणाधीश, सावित्रीश किंवा रमेश, अथवा उमेश तुम्हीच आम्हा त्या सद्गुरु, तुम्हीच भवनदीचे तारुव, आम्ही भक्त त्यांतील उतारू, पैल पारू दावीजे, कान्हींतरी असल्याशिवाय, पूर्वजन्मींचे सुकृतोपाय, केव्य जोडतील हे पाय, ऐसा ठाय आम्हात्य, नमन माझे कुलदैवता, नारायणा आदिनाथा, जो क्षीरसागरीय निवास करता, खहरता सकळांचा, परशुराम्य समुद्र हटविला, तेणे जो नूतन भूभाग निर्मिला, प्रांत कोंकण अभिधान जयाला, तेथ प्रगटला नारायण, जेणे जीवांसी नियामकपण्य, अंतर्यामित्वय नारायण्य, कृपाकटाक्ष संरक्षण्य, तयाच्या प्रेरणे अधीन मी, तैसेंची भार्गव्य यज्ञ सांगतेसी, गौरदेशीय ज्या महामुनीसी, आणिले त्या मूळ पुरुषासी, अत्यादरेंसिय नमन हेय, आता नमो ऋषिराज, गोत्रस्वामी भारद्वाज, ऋग्वेद शाखा शाकल पूर्वज, आद्यगौड द्विजजाती, पुढती वंदो धरामर, ब्राह्मण परब्रह्मावतार, मग याज्ञवल्क्यादी योगीश्वर, भृगु पराश नारद, वेदव्यास पाराशर, सनक सनंदन सनत कुमार, शुक शौनक सूत्रकार, विश्वामित्र वसिष्ठा, वाल्मिक वामदेव जैमिनी, वैशंपायन आदि करुणी, नवयोगींद्रादिक मुनी, तया चरणीय लोटांगण, आता वंदू संत सज्जना, निवृत्ती ज्ञानेश्वर मुक्तात सोपाना, एकनाथा स्वामी जनार्दना, तुकया कान्हा नरहरी, सकळांचा नामनिर्देश, करून पुरे ग्रंथावकाश, म्हणून प्रमाण करीतो सर्वांस, आशीर्वचनास प्रार्थितो मी, आता वंदू सदाशिव, पितामह जो पुण्यप्रभाव, बदरी केदार्य दिला ठाव, संसार वाव मानुनी, पुण्य वंदू निजपिता, सदा सदाशिव आराधिता, कंठीय रुद्राक्ष धारण करिता, आराध्य देवता शिव जया, पुढती वंदू जन्मदाती, पोसिले जिन्य मजप्रती, स्वय कष्टोनी अहोरात्य, उपकार किती आठवू, बाळपण्य गेली त्यागुनी, कष्ट सांभाळी पितृव्यपत्नी, ठेवी तो भाळतीचे चरण्य, हरिस्मरणीय निरतजी, अवघ्यांहुनी ज्येष्ठ भ्राता, अनुपम जयाची सहोदरता, मदर्थ जीवप्राण वेंचिता, चरणीय माथा तयाचे, आता नमो श्रोतेजन, प्रार्थितो आपुल्या एकागमन, आपण असता अनवधान, समाधान मज कैंस्य, श्रोता जन गुण्य चतुर, कथाश्रवणार्थी अति आतुर, तन वक्ता उत्तरोत्तर, प्रसन्नांतर उल्हासे, आपण जरी अनवधान, काय मग कथेचे प्रयोजन, म्हणून करीतो साष्टांग वंदन, प्रसन्न मन परिसाव्य, नाही मज व्युत्पत्ती ज्ञान,
नाही केले ग्रंथपारायण, नाही घडले सत्कथा श्रवण. हे पूर्ण आपण जाणता, मीही जाणे माझे अवगुण, जाणे माझे मीहीनपण. परी करावया गुरुवचन, ग्रंथ प्रयत्न हा माझा, माझेंची मन मज सांगत, किय मी तुम्हां पुढे तृणवत. परी मज घ्याव्या पदरांत, कृपावंत होऊनी, आता करू सद्गुरु स्मरण. प्रेमय बंधुव तयाचे चरण, जाव काया वाचामने शरण. बुद्धी स्फुरण दाता जो, जेवणार बैसता जेवावयास. अंत्य ठेवितो गोड घांस, तैसाची गुरुवंदन सुग्रास. घेऊनी नमनास संपुव, ओम नमो सद्गुरुराया. चराचराच्या विसाविया, अधिष्ठान विश्वा अवघिया. अससी सदया तू ऐक, पृथ्वी सप्तद्वीप नवखंड. सप्तस्वर पाताळ अखंड, यांते प्रसवी जय हिरण्यगर्भांड. त्यांची ब्रह्मांड प्रसिद्ध, प्रसवे जी ब्रह्मांडा यया. जी नामे अव्यक्त वाक माया, तया मायेची पैल ठाया. सद्गुरुराया निजवसती, तयाचे वानावया महिमान. वेदशास्त्रीय धरिले मौन, युक्तिजुक्तीचे प्रमाण. तेथे जाण चालेना, ज्या ज्या दुजा तुझ उपमाव्य. तो आहेस तुमची स्वभाव्य. जय जय कान्ह्य दष्टी पडाव्य, ते नटाव्य त्वास्वय. ऐसिया श्री साईनाथा, करुणार्णवा सद्गुरु समर्था. स्वसंवेद्या सर्वातीता, अनाद्यनंता तुझ नमो. प्रणाम तुते सर्वोत्तमा, नित्यानंदा पूर्णकामा. स्वप्रकाशा मंगलधामा, आत्मारामा गुरुवर्या. करू जाता तुझे स्तवन, वेदश्रुती ही धरिती मौन. तेथे माझे कोण ज्ञान, तुझं आकलन कराया. जय जय सद्गुरु करुणागारा, जय जय गोदातीर विहारा. जय जय ब्रह्मोश्रमावरा, दत्तावतारा तुझ नमो. ब्रह्मासी जय ब्रह्मापण, ते नाही सद्गुरु बिन. कुरवंडावे पंचप्राण, अनन्य शरण रिघाव्य. कराव्य मस्तके अभिवंदन, तैसेंची हस्तान्य चरण संवाहन. नयनी पाहत असाव्य बदन, घ्राणे अवघ्राणन तीर्थाचे. श्रवणे साईगुण श्रवण, मने साईमूर्तीचे ध्यान. चित्ते अखंड साई चिंतन, संसार बंधन तुटेल. तन मन धन सर्व भाव्य, सद्गुरुपाय समर्पाव्य. अखंड आयुष्य वेंचाव्य, गुरु सेवेला गुणी. गुरुनाम आणि गुरु सहवास, गुरुकृपा आणि गुरुचरण पायस. गुरुमंत्र आणि गुरुगृहवास, महत्प्रयास प्राप्ती ही. प्रचंड शक्ती या पोट्य, अनन्य भक्तीय घेतली कसवटी. भक्तांची मोक्षद्वारवंट्य, नेतील लोटीत नकळता. गुरु संसगती गंगाजळ, शाळीते मळ करीते निर्मळ. मनासम दुजय काय चंचळ, करीते निश्चळ हरिचरण्य. आमुचे वेदशास्त्र पुराण, श्री स्नुरुचरण सेवन. आम्हा योगयागत पसाधन, लोटांगण गुरुपाय. श्री स्नुरुनाम पवित्र, हेंची आमुच्या वेदशास्त्र. साई समर्थ आमुचा मंत्र, यंत्रतंत्र ही ते ऐक. ब्रह्मा सत्य हे निज प्रतीती, जगन्मिथ्या हे नित्य जागृती. ऐसी ही परमप्राप्तीची स्थिती, साई अर्पिती निज भक्ता. परमात्म सुख परमात्म प्राप्ती, ब्रह्मानंद स्वरूप स्थिती. इत्यादी ही शब्दजाळाची गुंती. आनंद वृत्ती पाहिजे, जयासी बाणली ही एक वृत्ती. सदा सर्वदा ही एक स्थिती, सुख शांती समाधान चित्त्य. परमप्राप्ती ती हीच, साई आनंद वृत्तीची खाण. असली या भक्त भाग्याचा जाण, परमानंदाची नाही अवाण. सदैव परिपूर्ण सागरसा, शिवशक्ती पुरुष प्रकृती. प्राणगती दीपदीप्ती, ही शुद्ध ब्रह्मा चैतन्य विकृती. एकीय कल्पिती द्वैतता, एकाकी न रमते ही श्रुती. बहुस्या मैशिया प्रीती, आवडून लागे दुजयाची संगती. पुनरपी मिळती एकत्व्य, शुद्ध ब्रह्मारूपचे स्थिती. तेथे ना पुरुष ना प्रकृती, दिनमणीची जेथे वस्ती. दिवस वा राती केची ते, गुणातीत मूळ निर्गुण. भक्त कल्याणा लागिय सगुण, तो हा साई विमल गुण. अनन्य शरण तयासी, शरण निघाले साई समर्था. त्यांनी चुकविले बहुता अनर्था, म्हणून यामी निजस्वार्था. पाय माथा ठेवितो, तत्वदृष्टय जो तोळे निराळा. भक्ती सुखार्थ राही जो वेगळा, करी देवभक्तांच्या लीला. तया प्रेमळा प्रणिपात, जो सर्व जीवांची चित्कला. संवित स्फुरणे जो अधिष्ठिला, जो जड चैतन्य आकारला. तया प्रेमळा प्रणिपात, तू तन माझी परमगती. तुमची माझी विश्रांती, पुरविता मज आर्ताची आरती. सुखमूर्ती गुरुराया, आता या नमनाची अखेरी. भूतीय भगवंत प्रत्यंतर्य, जीवमात्रासी मी वंदन करी. ह्या मज पदर्य आपुल्या, नमन सकल भूतजाता. येणे सुखावो विश्वभरता, तो विश्वंभर अंतर्बाह्यता. एकात्मता अभेद्य, एव परिपूर्ण झाले नमन. जय आरब्ध परिसमाप्तीचे साधन, हेंची या ग्रंथाचे मंगलाचरण. आता प्रयोजन निवेद्य, साईंनी मज कृपा करून. अनुग्रहिले जैनपासून, तयांचेंची मज अहनिश्चिंतन. भवभयकृंतन तेणेनी, नाही मज दुसरा जप. नाही मज दुसरे तप. अवलोक्य एक सगुण रूप, शुद्ध स्वरूप साईंचे. पाहता श्री साईंचे मुख, हरून जातसे तहान भुक्त. काय तया पुढे इतर सुख.
पडे भवदुःख विस्मृती, पाहता बाबांचे नयनांकडे, आपापणा विसर पडे, अंतुनी येती जय प्रेमाचे उभडे, वृत्ती बुडे रसरंगीय, कर्मधर्म शास्त्र पुराण, योगयाग अनुष्ठान, तीर्थयात्रा तपाचरण, मज एक चरण साईंचे, अखंड गुरुवाक्यानुवृत्ती, दढ धरिता चित्तवृत्ती, श्रद्धेची अढळ स्थिती, स्थैर्य प्राप्ती निश्चळ, हेची कर्मानुबंध स्थिती, वाढली साईपदासक्ती, प्रत्यय आली अतर्क्य शक्ती, काय म्या किती वर्णावी, जे शक्ती उपजवी भक्ती, समर्थ साईचरणासक्ती, संसार्य राहुनी संसार निवृत्ती, आनंद वृत्ती जे देई, नाना प्रकार्य नाना मत्य, भक्तीचे प्रकार बहुत कथिती, संक्षेप्य तयांची लक्षण स्थिती, यथानिगुतीय कथीन, स्वस्वरूपानुसंधान, हे एक भक्तीचे मुख्य लक्षण, म्हणती वेदशास्त्र व्युत्पन्न, ज्ञानसंपन्न आचार्य, पूजादिकीय प्रेम व्यक्ती, अर्चन भक्तीची हे रीती, ऐशी पाराशर व्यासोक्ती, भक्ती म्हणती ती एक, गुरुप्रीत्यर्थ उपवन, पारिजातादी पुष्पावचे जाण, गोमय सदा सम्मार्जन, गुरुवंगण झाडाव्य, प्रथम स्नान संध्या करण्य, गुरुदेवार्थ गंध उगाळण्य, पंचामृत स्नान घालण्य, धूपदीपार्चनेंसी, तदुपरी नैवेद्य समर्पण्य, आरती धुपारती करण्य, ऐसे जय सप्रेम घडण्य, अर्चन नानवया सकळा, आपुले हृदयंची चितकला, शुद्ध बुद्ध स्वभाव निर्मला, मूर्तींत आमंत्रुनी तिजला, अर्चनाला लागाव्य, मग ते चितकला मागुती, पूजनार्चन विसर्जनांत्य, निज हृदय पूर्वस्थिती, अवस्थित करावी, आता अवांतर भक्तीचे लक्षण, गर्गाचार्यमतीय जाण, मन होय गुणकीर्तनी तल्लीन, होय विलीन हरिरंगीय, अखंड आत्मानुसंधान, कथाकीर्तन विहिताचरण, हे तोंड पुढील भक्ती जाण, शांडिल्य वचन हे ऐस्य, जया मनी साधाव्या स्वहेत, ते तोंड आचरती वेदविहित, कर्म निषिद्ध आणि अविहित, टाळीती निजहित बाधक जय, कोण्याही क्रियेचा वा फलाचा, करता भोगता नाही यसाचा, हा भाव उपजे जय निरहंकृतीचा, ब्रह्मार्पणाचा तो योग, ऐसिया रीतीय कर्म करिता, सहजीय नैष्कर्म्यता, कर्म कदापि न ये त्यांगिता, कर्मकर्तृता त्यागो ये, कांटयाने काटा काढिल्या विण, कर्म थांबेना कर्मा वांचून, हाती लागता निजात्मखून, कर्ण संपूर्ण राहील, फलाशेचा पूर्णविराम, काम्यत्यागाचे हेंची वाम, करण्या नित्यनैमित्तिक कर्म, शुद्ध स्वधर्मियानान, सर्व कर्म भगवंती अर्पण, क्षणैक विस्मरण्य निर्विण्ण मन, ऐसे नारदीय भक्तीचे वर्णन, भिन्नलक्षण भक्ती हे, ऐश्य भक्तीची अनेक लक्षण्य, एकाहुनी एक विलक्षण्य, आपण केवळ गुरुकथानुस्मरण्य, कोरड्या चरण्य भव तरुव, हा गुरुकथा श्रवण छंद, लागला मज झालो दान, स्वयंही करावे कथा प्रबंध, अनुभवसिद्ध वाटलेय, पुढे एकदा शिर्डीस असता, दर्शनार्थ मशिदीय जाता, बाबांची देखील गहू दळता, अतिविस्मयाता उदेली, आधी कथितो अति कथा, श्रवण करावी स्वस्थ चित्ता, त्यांतुनी उद्भाव्या साईचरिता, झाला केवता मग परिसा, उत्तम श्लोक गुणानुवाद, तयाचा प्रेमकथा संवाद, करिता होईल चित्त शुद्ध, बुद्धीही विशद होईल, पुण्य श्लोक गुणानुवर्णन, तत्कथा तल्लीला श्रवण, येण्य भगवत परितोषण, क्लेश निवारण त्रितापा, अधिभूतादिताप निर्विण्ण, आत्महितेच्छु आत्मप्रवण, आवडी तयांचे धरिती चरण, अनुभव संपन्न मग होती, असो आता दत्तचित्त, वाजी परिसा गोड वृतांत, वाटेल बाबांचे आश्चर्य बहुत, कृपावंतत्व पाहुनी, एके दिवशीय सकाळी जाण, बाबा करोनी दंथावन, सारोनी मुख प्रक्षाळन, मांडून दळण आरंभिल्य, हाती घेतले एक सूप, गेले गव्हांचे पोत्या समीप, भरभरुनी मापावर माप, गहू सुपांत काढिले, दुसरा रिकामा गोण पसरिला, वरी जात्याचा ठाव घातला, खुंटा ठोकुनी घट केला, व्हावा न ढिला दळताना, मग असतन्या सारुनी वरी, कफनीचा घोळ आवरी, बैसका देऊनी जात्याचे शेजार्य, पसरुनी पाय बैसले, महदाश्चर्य माझे मना, दळणाची ही काय कल्पना, अपरिग्रह अकिंचना, ही का विवंचना असावी, असो खुंटा धरुनी हात्य, मान घालून या खालीती, बाबा निस्त्या जात्या ओढीती, वैरा रिचविती नी शंक, संत देखिले अनेक, परी दळणारा हाची एक, गहू पिसण्याचे ते काय सुख, त्याचे कौतुक तो जाणे, लोक पाहती साश्चर्य चिता, धीर न पुसाया हे काय करिता, गावांत पसरता हे वार्ता, पातल्या तत्वता नरनारी, धानवता बाया थकल्या, चौघी लगबगा मशिदीय चढल्या, जाऊनी बाबांचे हाता चोंबल्या, खुंटा घेतला हिसकोनी, बाबा त्यांसव्या भांडती, त्या एकसरा दळव लागती, दळता बाबांच्या लिलावानिती, गीते गाती बाबांची, पाहुनी बायांचे प्रेमाला, उसना राग ठायांच निवाला, रागाचा तो अनुराग झाला, हुंसव गालांत लागले, दळण झाले पायलीचे,
सुख रिकाम्या झाले साचे, बायांचे मग तरंग मनाचे, लागले नाचो अनिवार, बाबा न स्वय भाकर करीती, त्यांची तोंड प्रत्यक्ष भैक्ष्य वृत्ती, ते या पिठाचे काय करीती, बाया तरकिती मनान, नाही बाईल नाही लिंग, बाबा तोंड एकुलते एक, घरदार न संसार देख, कशास कणी केवढी, एक म्हणे बाबा परमकृपाळ, आम्हां प्रित्यर्थ तयांचा खेळ, आता ही कणिक निखळ, देतील सकळ आम्हात्य, करीतील आता 4 भाग, एकेकीचा विभाग, ऐसे मनांत मांडे देख, त्या सकळीक भाजिती, बाबांचे खेळ बाबांसी ठावे, कोणी न तयांचा अंत पावे, परी बायांचे मनाचे उठावे, लोभ्य लुटाव्या बाबांना, पीठ पसरले गोधूम सरले, जाते भिंतीसी टेकुनी ठेविल्य, सुपांत बायांनी पीठ भरिल्य, निव आदरिले घरोघर, तेथपर्थंत बाबा कान्ह्य, चकार शब्द वदले नाह्य, भाग करिता 4 चौघींही, वदती पाह्य मग कैस्य, चळल्या काय कुठ्या नेता, बापाचा माल घेऊनी जाता, जा शिवेवरी नेऊनी आता, पीठ तत्वता टाकातेय, आल्या रांडा फुकट खाऊ, लुटाया मज धानव धानबुव, गहू माझे काय करजाऊ, पीठ निव पाहता, बाया मनी बहु चुरमुरल्या, लोभापाय्य फजित पावल्या, आपापसांत कुजबुजव लागल्या, तात्काळ गेल्या शिवेवरी, आरंभ बाबांचा कोणाही नकळे, कारण प्रथमत कान्हींही नाकळे, धीर धरिता परिणाम्य फळे, कौतुक आगळ्या बाबांचे, पुढे मग म्या लोका पुसिल्य, हे का बाबांनी ऐसे केल्य, रोगराई संपूर्ण घालविल्य, जन वदले ऐसेनी, गोधूम नाही ती महामारी, भरडावया जात्यांत वेरी, तो मग भरडा शिवेवरी, उपराउपरी टाकवी, पीठ टाकिले ओढिया कांठ्य, तेथुनी रोगासी लागली उलटी, दुर्दिन गेले उठाउठी, हे हातोटी बाबांची, गावांत होती मरीची सांथ, करीती हा तोडगा सायनाथ, झाली रोगाची वाताहत, गावात शांतत्व लादल्य, पाहोनी दळणाचा देखावा, कौतुक वाटल्या माझिया जीवा, कैसा कार्यकारण भाव जुळवावा, टाळा मिळवावा हा कैसा, काय असावा हा अनुबंध, गव्हा रोगाचा काय संबंध, पाहुनी अतर्क्य कारण निर्बंध, वाटले प्रबंध लिहावा, क्षीरसागरा याव्या लेहरी, प्रेम उचंबळले तैसे अंतर्य, वाटले गावी ती पोटभरी, कथा माधुरी बाबांची, हेमाड साईनाथासी शरण, संपले त्या मंडलाचरण, संपले आपतेष्ट संतन मन, सद्गुरुवंदन अखंड, पुढील अध्याय ग्रंथ प्रयोजन, अधिकारी अनुबंध दर्शन, यथामती करीन कथन, श्रोता स्वस्थमन परिसिजे, तैसेंची श्रोत्यावक्त्यांचे निजहित, ऐसे हे श्रीसाई सच्चरित, रचिता हा कोण हेमाडपंत, होईलही विदित पुढारा, स्वस्ती श्रीसंत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाडपंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, मंगलाचरण नाम प्रथमोध्याय संपूर्ण. श्री गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभ भवतु.